कमी पटसंख्येच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी राधानगरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येत शाळा बचाव आंदोलन छेडलं। राधानगरी शहरातील मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन दिलं। शाळा बंद करून सरकारला तुरुंग वाढवायची आहेत का असे सवाल शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर यांनी केलाय। कमी पटसंख्येचं कारण दाखवून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या विरोधात राधानगरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक यांनी शाळा बचाव आंदोलन केलंय। याबाबत राधानगरी शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली। विविध घोषणा देत आंदोलक तहसील कार्यालयासमोर आले। यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलं। आंदोलनावेळी शाळा वाचवा, गाव वाचवा, शिक्षण हक्क आहे तो हिरावू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केली। तर शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली। देशातील शाळा बंद पाडून सरकारला तुरुंग वाढवायचे आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी केला। ग्रामीण भागातील शाळा केवळ शिक्षण देण्याचं केंद्र नसून त्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाचे केंद्रबिंदू आहेत। कमी पटसंख्या हा शाळा बंद करण्याचा निकष असू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। सरकारनं हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला। या गोरगरिबांचं शिक्षण, वाडी वस्तीवरचं शिक्षण संपवून गोरगरिबांच्या मुलांना फक्त झेंडे फडकवायला आणि खळ लावायला निर्माण करू नका, होबा म्हणणारीची संस्कृती निर्माण करू नका। त्या वाडी वस्तीवरच्या शाळेला मुलाला सुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हे बाबासाहेबांच्या घटनेनुसार सुद्धा आणि RTI नुसार सुद्धा त्याचा तो हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका आणि या गोरगरिबांच्या शाळा अजिबात बंद करू नका। जर आपण बंद केल्या तर भविष्यामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या कोल्हापूरमध्ये, राजाजी सावंतच्या नगरीमध्ये एक मोठं जन आंदोलन उभा राहील, याची आपण नोंद घ्यावी। यावेळी उपस्थित पालकांनीही सरकारच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लांबच्या शाळेत जावं लागल्यास शिक्षणावर परिणाम होईल, विशेषतः लहान मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हिंदूराव चौगुले, संपत देसाई, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, विजय देवणे, भरत रसाळे, सुधाकर सावंत, RY पाटील, बंडोपंत किरुळकर, युवराज पाटील, सचिन पाडळकर, राजेंद्र पाटील, मंगेश धुनवडे, शाहू चौगुले, युवराज पाटील, दिलीप चौगुले, संतोष पाटील, मधुकर मुसळे, संजय जितकर यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते।